नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत अधिक महिन्यातील जपला जाणारा असा श्रीकृष्णाचा गुड मंत्र। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्याल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मग सुरू करूया या व्हिडिओला। 18 जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे। हा महिना पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो। त्यानिमित्त श्रीकृष्णाची उपासना करा असे सांगितले जाते। त्या दृष्टीने पुढे दिलेले कृष्ण मंत्र नक्कीच उपयोगी ठरतील। मनापासून हाक मारली तर देवही धावून येतो, अशी आपली देवाप्रती श्रद्धा आणि अतूट विश्वास आहे। श्रीकृष्ण मंत्रांचा रोज 3 वेळा जप केल्याने आजार बरे होतात आणि वाईट गोष्टीचा अंत होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे। ओम नमो भगवते श्री गोविंदाय असे मानले जाते की जो कोणी श्रीकृष्णांचा या मंत्राचा जप करतो त्याला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते। कृष्णाय नमः हा भगवान श्रीकृष्णांचा मूळ मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप करून व्यक्तीची संपत्ती अडकली असेल तर ती मिळू शकते। तसेच या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख शांती राहते। जीवनात एखादी मोठी आपत्ती किंवा संकट येत असेल तर किमान 108 वेळा या मंत्र जप करावा। परंतु लक्षात ठेवा की मंत्र जप करणे प्रामाणिक मनाने आणि पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने केले पाहिजेत। असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने श्रीकृष्णाची कृपा नक्कीच प्राप्त होते। ओम नमो भगवते तस्मै कृष्णाया कृष्ण कुंटमेधसे सर्व व्याधी विनाशाय प्रभो मामृत कृती। श्रीकृष्णाचा हा गुड मंत्र आहे, ज्यामुळे सर्व प्रकारचे भय, संकट आणि रोग दूर होण्यास मदत होते। जीवनातले अडथळे दूर करण्यासाठीही हा मंत्र प्रभावी आहे। सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कुणाशीही न बोलता या मंत्राचा रोज 3 वेळा जप केल्याने आजार बरे होतात आणि वाईट गोष्टीचा अंत होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे। ओम नमो भगवते श्री गोविंदाय असे मानले जाते की जो कोणी श्रीकृष्णाचा या मंत्राचा जप करतो त्याला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते। अशात भगवान कृष्णाने तर गीतेचे वचन दिले आहे, संभवामी युगे युगे, म्हणजेच फक्त अडचणीत असेल तर भगवंत त्यांच्या मदतीला धावून जातात। श्रीकृष्णाचा मनापासून आढाव केला तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात। सध्या स्थितीत सर्वत्र साथीचा रोग आणि नकारात्मकता पसरलेली आहे। अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे या मंत्राचे जप केल्यास तुमचे मन शांतच होईल, शिवाय त्रास व संकटेही दूर होतील। तो मंत्र असा की हे कृष्ण द्वारकावासीन क्वाशी यादवनंदन अपाधी परिभूतामा त्राय स्वाशु जनार्दन। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला? राधे राधे, धन्यवाद।